नमस्कार. थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीचा आजच्या दैनंदिन जीवनात विद्यार्थ्यांना, नोकरदारांना, उद्योजकांना आणि युवकांना कशा पद्धतीने उपयोग होतोय, ते कसं सत्य आहे ते आपण पाहूयात अगदी थोडक्यात. म्हणजे दररोज एखाद्या विद्यार्थ्यांनी 2 तास अभ्यास जर केला तर या विद्यार्थ्याचा होमवर्क, त्याच्या असाइनमेंट्स, आज काय शिकवलंय त्याचं वाचन, उद्या काय शिकवणार आहे त्याचा अभ्यास, परीक्षेची तयारी या दृष्टीने एक उत्तम रचना लागू शकते. आणि परीक्षेच्या शेवटी अचानक जो धोधो पाऊस अभ्यास पाडावा लागतो ते करायची गरज राहणार नाही. हेच लागू होतं स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. जर 7वी-8वी पासूनच आपण स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने वाचन करायला सुरुवात केली तर थेंबे थेंबे तळे साचे हे कॉलेजच्या शेवटच्या वर्षात असताना आपल्याला जाणवू शकेल की खूप मोठं तळ साचलंय, ज्याच्यातून UPSC, MPSC सारखी परीक्षा आपण पास होऊ शकतो. जे युवक आता उद्योजकतेसाठी काम करू इच्छित आहेत, थेंबे थेंबे तळे साचे म्हणजे नॉलेज गेनिंग असेल, माणसं जोडणं असेल, त्या संदर्भातल्या सगळ्या मुवमेंट्स असतील, हे एकदम अचानक करण्यापेक्षा महाविद्यालयीन जीवनापासूनच आपण जर थोडं काम त्याच्यातलं करायला सुरुवात केलं तर निश्चितपणे उद्योग व्यवसाय हा अत्यंत तरुण वयामध्ये चालू होऊ शकतो. थेंबे थेंबे तळे साचे. दररोज जर थोडा व्यायाम केला, 20 मिनिटाचं चालणं असेल, 15 मिनिटाचं रनिंग असेल, जोर बैठका, सूर्यनमस्कार सारखा दररोजचा थोडा व्यायाम, त्याला योगासनाची जोड, असं जर दररोज केलं तर 70-80 वर्षापर्यंत तब्येत आपली ठणठणीत राहू शकेल असं मला वाटतंय. यातल्या बऱ्याच गोष्टी आपण अनुभवातून शिकतो. काही गोष्टी आपल्याला जमलेल्या असतात, काही गोष्टी आपल्याला जमलेल्या नसतात, परंतु नव्या पिढीला हे सांगता येऊ शकेल आपल्याला थेंबे थेंबे तळे साचे. आणि थेंबे थेंबेच आहे, पाऊस सुद्धा थेंब थेंबच पडतो. ढगफुटी जर झाली तर प्रॉब्लेम होतो. तेव्हा थेंबे थेंबे थोडं एक पाऊल आपण पुढे जात गेलो तर स्पर्धा परीक्षा असतील, प्रवेश परीक्षा असतील, अभ्यासक्रमाचा अभ्यास असेल, एखादा नोकरीतली प्रगती असेल, एखादा व्यवसाय, छोटा व्यवसाय, त्याच्यातून मध्यम स्तराचा व्यवसाय, त्याच्यातून मोठा व्यवसाय असेल, क्रीडा, कला, चित्रपट, नाट्य, लेखन यासारख्या कला यामधलं काम असेल, दररोज एक पान वाचन केलं तर आपली जवळजवळ 30 पानं वाचून होतील. वर्षभरामध्ये किती पानं वाचले होतील ते आपण ठरवूयात. दररोज एका पानाचं लिखाण केलं तर उत्तम पद्धतीने आपण एक लेखक बनू शकतो. एकच गाणं आठवड्यातून एकदा युट्यूबला अपलोड करायचं असा जर निर्णय घेतला तर सुमारे 48 ते 52 गाणी ही आपल्या युट्यूब चॅनलवर पडते. सातत्याने थेंबे थेंबे तळे साचे. याच्यामध्ये खंड पडून द्यायचा नाही आणि छोटंच काम करायचं, पण दररोज करायचं, दर आठवड्याला करायचं. जी फ्रिक्वेन्सी ठरली त्याप्रमाणे करायचं. आपण जर ठरवलं की आपल्याला 50-60 नातेवाईक आहेत, दररोज एकाला फोन करायचा म्हटलं तर 2 महिन्यामध्ये प्रत्येकाला एकदा संपर्क झाला असा त्याचा अर्थ होऊ शकतो. हाच नियम व्हॉट्सअप किंवा अन्य संपर्काच्या माध्यमाच्या बाबतीत होऊ शकतो. एकदम अंगावरती घेणं, त्यात यश मिळण्याच्या शक्यता कमी राहतात. त्यामुळं आपल्याला झेपेल असं, आपल्याला परवडेल असं अशा पद्धतीने थोडं कामकाज जर आपण दररोज केलं तर त्याचा एक महासागर, तळ तर सोडा, महासागर होण्याची शक्यता आहे. सातत्याने न दमता न थकता थेंबे थेंबे तळे साचे हे जीवनाच्या सर्व क्षेत्रांना लागू होतं. अभ्यासापासून कला कौशल्यांपर्यंत आणि नोकरीतल्या पगारापासून तर उद्योजकातल्या नफ्यापर्यंत थेंबे थेंबे तळे साचे. राजकीय पुढाऱ्यांना ते जनसंपर्काच्या बाबतीत लागू होऊ शकतं. दररोज काम करत राहा, सातत्याने काम करत राहा आणि हे काम करत असताना कसलाही ताण नको, प्रेशर नको, आयत्या वेळेसचा रश इन किंवा हरिडली अशा पद्धतीचा तो एक प्रकारचा अंगावरचा बोजा नको. थेंबे थेंबे तळे साचे हे वैयक्तिक आयुष्यामध्ये यश देऊ शकेल हे मी तुम्हाला पण सांगतोय
आणि मी नक्कीच मला ज्या क्षेत्रांमध्ये जमलेलं नाहीये त्या क्षेत्रांमध्ये सुद्धा करण्याचा प्रयत्न करतोय. सातत्याने आपण काम करूयात, थोडं थोडं काम न दमता न थकता करूयात आणि यशस्वी होऊया. धन्यवाद.